डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135व्या जयंतीनिमित्त काय संदेश देणार सर आपण? सर्वप्रथम मी महामानव स्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व पात्रवासियांना शुभेच्छा देतो. आणि या जयंतीनिमित्त हेच सांगेल की बाबासाहेबांचे जे विचार आहे, समता, स्वातंत्र्यता, बंधुता, न्याय हे प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेबांनी जी शिकवण दिली त्याच्यावरती आपण चालू, निश्चितपणे त्यांना अभिप्रेत असलेला समाज घडवण्यासाठी आपण प्रयत्न करू. नव्या पिढीला काय संदेश असेल? नव्या पिढीला हेच सांगेल मी की बाबासाहेबांच्या आपल्याला विचारावरती काम करायचं आहे, बाबासाहेबांना जी शिकवण दिली त्याच्यावरती आपल्याला चालायचं आहे. आणि जो बाबासाहेबांनी मूलमंत्र दिला आहे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तर नव्या पिढीला हेच सांगेल की शिक्षण, बाबासाहेब जसं म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो शिक्षण घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर नक्कीच शिक्षणालाच अनन्यसाधारण असं महत्त्व बाबासाहेबांनी दिलेलं आहे. शिक्षणच सर्व अंधकार दूर करून प्रकाशाकडे माणसाला नेऊ शकतो. त्यामुळे नव्या पिढीला हेच सांगेल की आपण चांगलं शिक्षण घ्या आणि एक संपन्न असा भारत देश घडवण्यासाठी आपण प्रयत्न करावा असं मी या निमित्तानं सांगेन. आणि आज संपूर्ण भारतभरात जे बाबासाहेबांची जयंती जशी साजरी होती आनंद उत्साहात, अगदी त्याच प्रकारे पाथरी शहरामध्ये झाली. पाथरी शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराची रंगरंगोटी केली. त्याचबरोबर समाज मंदिराची सुद्धा रंगरंगोटी केली, रोषणाई केली. आणि नगराध्यक्ष आसिफभाई खान, आमचे नेते सईदभाई खान यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक चांगला कार्यक्रमसुद्धा जो आहे की वैचारिक विचार, बाबासाहेबांचे, फुलेंचे विचार हे समाजापर्यंत गेले पाहिजे म्हणून आम्ही चांगला असा कार्यक्रमसुद्धा भीमगीताचा आयोजित केला. आणि या भीमगीताला उदंड असा प्रतिसाद पाथरी शहरातून मिळाला. आणि भीमगीताच्या माध्यमातून महामानवाचे विचार आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक चांगला प्रयत्न केलेला आहे. आणि मी सर्व पाथरीवासियांना नगर परिषद पाथरीतर्फे भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आजच्या या भीम जयंती प्रसंगी सार्वजनिक जयंती उत्सव समिती, आमचे विकास ढवळे, आमचे सहकारी नगरसेवक अनिल ढवळे, प्राध्यापक राजकुमार कांबळे सर आणि सर्व सहकारी आमचे अतीन फुलोरे आमचे नगरसेवक, या सर्वांनी सहकार्यातून एक चांगला कार्यक्रम झाला. आणि असेच दर्जेदार कार्यक्रम आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून घेत राहू. आणि समाजाला जे दिशा द्यायचं काम आहे, जे विचार घेऊन तो दिशा देण्याचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचा प्रयत्न राहील. मी पुनश्च एकदा सर्व पाथरीवासियांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम.